माणसाचे स्वभाव. लेखिका सौ वैदेही गद्रे. माणसाचे स्वभाव फार विचित्र असतात. काही माणसे सर्वांसमोर मस्तपणे मोकळ्या गप्पा मारताना दिसतात, तर काही माणसे आतल्या आत कुढत असताना दिसतात. काही दुसऱ्यांच्या चुका दाखवणारी, तर काही त्या चुका सोडून देऊन पुढे जात राहणारी. काही दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसणारी, तर काही तटस्थपणे राहणारी. काही एकत्र, तर काही वेगळी. काही हास्यविनोद करणारी, तर काही रडगाणे गाणारी. अशी अनेक प्रकारची माणसे आपल्या आजूबाजूला असतात. आपण त्यांना जाणतोच, पण काही वेळेला दुर्लक्ष देखील करतो. हे दुर्लक्ष करणे त्यावेळी आपल्या फायद्याचेच असते, नाहीतर त्या माणसांचा आपल्याला त्रासच होतो. आपल्याकडे असे म्हटले जाते, व्यक्ती तितक्या प्रकृती. अगदी तो विचार सार्थकी लागतो. आणि आपल्याच आजूबाजूला ही अशी माणसे असतात. कधी कधी वाटते, हे आपल्याच आयुष्यात ही माणसे का आली. त्या माणसांचा विचार करून खूप त्रास होतो. आपला विश्वास उडून जातो. पण आपण मग त्याला प्रारब्ध म्हणून सोडून देखील देतो. म्हणजे आपण सोडून देणारी व्यक्ती होतो. पण हे वरचे सर्व विचार आपण माणूस बदलला की बदलतो. म्हणजेच आपल्यातच हे सर्व विचार, हे सर्व वागणे असते. फक्त आपल्याला ते जाणवत नाही, किंवा आपण बोट दुसऱ्याकडे दाखवतो. खरे तर असे म्हटले पाहिजे, प्रकृती, हे विचार, हे सर्व ह्या एकाच माणसात आहेत. आपल्याशी समोरचा माणूस कसा वागतो, तशी आपली मानसिकता असते. तुम्ही सुद्धा नीट विचार करून बघा. तुम्हाला पण जाणवेल की व्यक्ती आपण स्वतः एकच आहोत. पण समोरचा माणूस, प्रसंग बदलला की आपले त्या व्यक्तीकडे, घटनेकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आणि आपण समोरच्याला दोष देऊन मोकळे होतो. आपल्या मनातच खूप विचारांचे जाळे असते आणि जसा कोळी अडकत जातो, तसेच आपण त्यात अडकत जातो. आपल्याशी जसे समोरचा वागतो, तसेच आपण त्याच्याशी वागावे असे वाटणे योग्य नक्कीच नाही. परंतु आपण अपेक्षा ठेवतो. म्हणजे आपणच विचार करतो आणि त्या अपेक्षा वाढत गेल्या की आपण आपला तसा स्वभाव बनवतो आणि मग समोरच्याला दोष देतो. आपल्याला हवे असलेले प्रेम, आपुलकी, मान सन्मान जर आपल्याच माणसांपासून मिळत नसेल, तर मग माणूस बाहेर तो शोधायला लागतो. अशा अवस्थेत तो स्वतःला फसवतो आणि मग आपण त्याला विचित्र समजतो. खरे पाहता तो एकटा पडलेला असतो. त्याला समजून घेणारं कोणी नसतं. प्रत्येक जण त्याच्याशी विचित्र वागू लागतो. त्याला देखील असे वागणे पटत नाही. परंतु त्याचा नाईलाज असतो आणि मग तो वाईट मार्गाला लागतो. अशा वेळी त्या माणसाला समजून घेणे गरजेचे असते. त्याच्याशी बोलून, कधी नुसते बाजूला बसून, कधी चिडून, कधी रागावून, कधी प्रेमाने, कधी हक्काने समजून घेतले, तर अशी जी विचित्र माणसे आपल्या बाजूला आहेत, त्याचे प्रमाण कमी होईल. मुळात आपण आपला दृष्टिकोन बदलला की समोरचा माणसाबद्दल चुकीचा विचार करणे आपोआप मागे पडेल आणि मग माणसाचा स्वभाव हा आपल्याला विचित्र वाटणार नाही. समजून घेऊया आपण समोरच्याला, त्याची अडचण बाजूला सारूया. वेळ देऊया जगी सर्वांना, प्रेमाने एकत्र राहूया.